नमस्कार बहिणींनो, महिला व बालविकास खात्याअंतर्गत जी सध्या भरती निघालेली आहे मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका अंगणवाडीसाठी, तर त्यांची परीक्षा कधी होणार आहे या संदर्भातील हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। दुसरा महत्त्वाचा व्हिडिओ आमच्या ताईंनी आम्हाला कमेंटमध्ये विचारलेलं होतं की कट ऑफ किती लागेल। तिसरा महत्त्वाचा प्रश्न ICDSची जी अंतर्गत पदभरती असते तर त्या संदर्भामध्ये पर्यवेक्षिका या पदासाठी आणि मुख्य सेविका या पदासाठी तर ही जी परीक्षा आहे तर ती कधी होणार, म्हणजेच अंतर्गत विभागांतर्गत जी भरती असते तर ती कधी होणार, कट ऑफ किती लागणार आणि परीक्षा कधी होणार। तुमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न, ज्याची खरं पाहिलं तर उत्सुकता लागलेली आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे बघा, आता सध्या TPAची जी एक्झाम सध्या सुरू होती, TCS मार्फत घेण्यात येत होती, ती 2 जानेवारी 3 जानेवारी रोजी समाप्त झालेली आहे। त्याचा शेड्यूल आता पूर्ण झालेला आहे। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की कुठलीही परीक्षा असली तर त्याच्या 10 दिवसापूर्वी साधारणतः कुठल्याही परीक्षेचे हॉल तिकीट हे येत असतात आणि मग त्यामुळं येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी हॉल तिकीट्स येणार आहेत आणि तिथून पुढे 10 दिवसाचा कालावधी आपल्याला देण्यात येईल। म्हणजे साधारणतः जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदासाठी जी परीक्षा 102 पदांसाठी होणार होती तर ती आता निश्चितच होणार आहे। त्यामुळे सर्व बहिणींनी तयारी करून ठेवायची आहे। इंग्लिश, मराठी 10-10 प्रश्न या दोन्ही विषयांवरती विचारले जातात, सोबतच प्रश्न असतात एकूण, म्हणजे गुण असतात या दोन्ही विषयांसाठी 40। त्यानंतर GK असेल तर ते 20 मार्कांचं विचारलं जातं, म्हणजे अर्थातच 40 गुण। विविध कायदे आहेत आणि पोषण आहारासंदर्भामध्ये ज्या योजना आहेत त्यांच्या संदर्भामध्ये एकूण 60 गुण असतात, म्हणजे 40 हे कायद्यांसाठी आणि पोषण आहार योजनेसाठी 20 गुण त्या ठिकाणी दिलेले असतात। संगणकीय ज्ञान आणि गणित ह्याच्यासाठी एकूण 60 गुण असतात, म्हणजे संगणकीय ज्ञानासाठी एकूण 20 गुण आणि गणित असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल त्याच्यासाठी 40 गुण। अर्थातच या ठिकाणी 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत 90 मिनिटांमध्ये आणि एकूण जे गुण आहेत तर ते राहणार आहेत 200। मग आता कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी वेगवेगळा कट ऑफ लागला जाऊ शकतो, म्हणजे साधारणतः आपल्याला जो सेफ स्कोअर राहील तर तो 120+ किंवा 130+ राहील, एवढी गोष्ट सर्व ताईंनी लक्षात घ्यायची आहे। आणि यावेळेस काय झालेलं आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळं, म्हणजे मग ते यूट्यूबमधून असेल किंवा विविध टेस्ट सिरीज असतील, अत्याधुनिक पुस्तकं असतील, त्यामध्ये सध्याची बेरोजगारी जर आपण बघता तर विविध ज्या महिला होत्या ज्यांनी MPSCची सुरुवातीला तयारी सुरू केली, नंतर त्या क्लास 2 पदासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला होता, तर त्या सर्व महिला देखील या ठिकाणी आता पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या पदासाठी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा त्यांनी त्यांच्या घरच्यांनी त्यांना इन्सिस्ट केलं की ठीक आहे, तुम्ही ज्या परीक्षांची तयारी करत आहात ते तर तुम्ही करातच, परंतु सोबतच ही जी परीक्षा निघालेली आहे याच्यामध्ये फक्त फॉर्म भरायचा म्हणून भरून बघा। तर बघा, अशा अनेक बहिणी आहेत ज्यांच्यामुळं काय झालेलं आहे की या ठिकाणी ही जी कॉम्पिटिशन आहे, जे पूर्वी गाव पातळीवर व्हायची, सामान्य पातळीवरती व्हायची, तर त्याची आता लेवल कुठेतरी वाढलेली आहे। परंतु परीक्षेचा जो फॉर्मॅट आहे, परीक्षेची जी पद्धत आहे, परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे तर ती निश्चितच साधी राहणार आहे। परंतु त्या ठिकाणी आता या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेल्या महिला आहेत, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या महिला आहेत, त्यासोबतच आता सध्या फ्रेशर्स जे आहेत की ज्यांचं ग्रॅज्युएशन नुसतं होत आहे, 12वी अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी पास केलेली आहे, तर अशाही सर्व आमच्या भगिनी ज्या आहेत त्या या परीक्षेमध्ये आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच यावेळेसचा जो कट ऑफ आहे तो मागच्या या आधीच्या सर्व झालेल्या एक्झामपेक्षा निश्चितच कुठेतरी जास्त लागणार आहे। मग ती कॅटेगरी कुठलीही असो, आपण काय म्हणतो सुरुवातीला ओपनचा मेरिट जास्त लागतो, परंतु आता इतर सर्व कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर हा जो कट ऑफ आहे तर कुठेतरी कमी जास्त नाही, जवळपास सारखाच या ठिकाणी लागत आहे, कारण की प्रत्येकाला जॉबची आवश्यकता आहे, प्रत्येक जण या ठिकाणी झोकून देऊन अभ्यास करत आहे। त्यामुळं निश्चितच या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो त्याच्यासाठी आपल्याला किमान 130+ 140+ आणि मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने टेट परीक्षा झालेली होती शिक्षकांसाठी आणि त्या पवित्र पोर्टलमधून जागा भरल्या होत्या, तर त्यावेळेला अनपेक्षित एवढे मार्क्स विद्यार्थ्यांनी घेतले होते, म्हणजे 170 150+ अनेक विद्यार्थी होते, हजारो विद्यार्थी होते। तर त्यामुळं ह्या ज्या 102 आता जागा आहेत, जागासुद्धा कमी आहेत, तर त्यावेळेस साधारणतः 17-18 हजार पदांची भरती झाली। आता यावेळेस आपल्या जागा खूप कमी आहेत आणि विद्यार्थिनींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळं यावेळेस अबकी बार 150 पार हा नारा सर्व भगिनींना त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, तेव्हाच कुठं आपलं बजेट, आपलं गणित त्या ठिकाणी लागू शकतो, अन्यथा हातचा चुकला म्हणजे गणित चुकतं, ही गोष्ट सर्व बहिणींनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। अंगणवाडी सेविका आपण म्हणतो तर त्यांच्या संदर्भामध्ये जे ICDSचे कायदे असेल, बालकांच्या संदर्भामध्ये कायदे असतील, त्यांच्या पोषणाच्या संदर्भामध्ये, महिलांच्या संदर्भामध्ये जे कायदे आहेत आणि विविध योजना ज्या शासनामार्फत राबवल्या जातात, गर्भवती मातांसाठी, स्तनदा मातांसाठी, स्त्रियांसाठी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि सर्वंकष आता आपल्याला माहिती असेल की मागच्या काही कालावधीमध्ये
अंगणवाडी सेविकांच्या वरचे जे आणि मुख्य सेविका असतील, पर्यवेक्षिका असतील, यांच्यावरची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि सोबतच पर्यवेक्षिका पदाला त्या ठिकाणी वेतन देखील असतं. त्यामुळं मग कुठेतरी या ठिकाणी ही जबरदस्त फाईट कॉम्पिटिशन आपल्याला या ठिकाणी या पदांसाठी दिसून येणार आहे. त्यामुळे सर्व बहिणींनी हा सिलेबसवरती व्यवस्थित फोकस करायचा आहे आणि आपण या गुरुजन चॅनलवरतीच त्या ठिकाणी ICDSच्या मार्फत जे काही विविध कायदे आहेत, पोषणाच्या ज्या विविध योजना आहेत, सोबतच अंकगणित असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, या संदर्भामधले ज्या ज्या नवीन अपडेट्स असतील, म्हणजे जेणेकरून आता परीक्षेला काही दिवस वेळ राहिलेला आहे, त्यामुळं खूप फापट पसारा आपण अभ्यासण्याऐवजी अतिशय छोटा म्हणजे कमीत कमी जो परीक्षेमध्ये येऊ शकतो अशाच पोर्शनवरती आपल्याला फोकस करणारे व्हिडिओ आम्ही टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये. त्यामुळं कट ऑफ किती लागेल ह्यापेक्षा माझा सध्या अभ्यास किती झालेला आहे, माझे वीक पॉईंट्स कुठले आहेत याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि लक्षात घ्या त्या ठिकाणी पोषणाच्या आहारासंदर्भामध्ये आणि कायद्यांचे जे मार्क्स आहेत ते तुमचे हातचे मार्क्स आहेत, ते कुठेही जायला नको अशा प्रकारची तयारी तुम्ही करायला हवी. त्यानंतर GKच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की आता सध्याचे आपले जे न्यूजपेपर येतात तो रोज आल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटं हाताळून घ्यायचा. आणि महिलांच्या संदर्भामध्ये, बालकांच्या संदर्भामध्ये जर कुठली आकडेवारी असेल, एखादी न्यूज असेल, एखादा कायदा पारित झालेला असेल, एखादी तरतूद केलेली असेल, तर त्या योजनेच्या संदर्भामध्ये जेवढी काही माहिती मिळेल तुम्हाला तर ती एका शॉर्टमध्ये वहीवरती लिहून ठेवायची आहे. कारण की जोपर्यंत आपण तसं करणार नाही, आता पेपर हा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेस फॉर्मॅट बदलत आहे आणि त्यामध्ये प्रश्नांची संख्या आणि किचकटता हे देखील वाढलेली आहे. त्यामुळं कुठेतरी यावेळेस अधिक किचकट प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही, जेणेकरून कट ऑफ हा कमी लागेल. कारण की विद्यार्थिनींची संख्या खूप जास्त आहे फॉर्म भरणाऱ्या. त्यामुळे ही गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात ठेवायची आहे की कुठेतरी आपण पेपर सॉल्व करत असताना घाई गडबडीमध्ये असं वाटत आहे की या ABCD या ऑप्शनपैकी C हे ऑप्शन आहे, परंतु त्या ठिकाणी असं देखील होऊ शकतं की ऑप्शन हे A किंवा B राहील. म्हणजे भ्रमित करणारे प्रश्नांची संख्या या वेळेस वाढू शकते. आणि ते कशामध्ये वाढू शकते? निश्चितच बुद्धिमत्ता आणि गणित, अंकगणितामध्ये. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक दिसेल, परंतु व्हेन डायग्राम अशा पद्धतीचे असतात, तुम्हाला माहीत असेल की त्या व्हेन डायग्राममध्ये सुद्धा कन्फ्यूज होतं, सिटिंग अरेंजमेंटमध्ये कन्फ्युजन होतं, रँकिंगमध्ये कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे अंकगणितामध्ये असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, जे वेगवेगळ्या डायग्राम्स दिलेल्या असतात, आकृत्या दिलेल्या असतात, त्याच्यामधला आपल्याला फरक स्पष्ट करून एक विशिष्ट प्रकारची डायग्राम शोधायची असते, आकृती शोधायची असते, तर ते सुद्धा कठीण होऊन जातं. मग अनेक बहिणींनी त्या ठिकाणी काय करायचं, जास्तीत जास्त सराव. मी तुम्हाला सांगतो यूट्यूबचं जरी असेल तर यूट्यूबच्या व्हिडिओवर सुद्धा जास्त अवलंबून राहू नका. शिक्षक लोकसुद्धा काय करतात, यूट्यूबवरती शिकवणार ते माझ्या सकट सगळेजण तुमचा जास्तीत जास्त टाईम कन्झ्युम करण्यासाठी त्या ठिकाणी एकच प्रश्नावरती 5-5 मिनटं घालवतात, म्हणजे जेणेकरून तुम्ही व्हिडिओ तो जास्त वेळ बघितला गेला पाहिजे. हे असं न करता आपल्याला काय करायचं, लिमिटेड टाईममध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल, जास्तीत जास्त सराव करायचा असेल, जास्तीत जास्त रिव्हिजन करायची असेल, तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करणं सध्या तरी आवश्यक आहे, ती म्हणजे पुस्तक आणि पुस्तक. मी तर तुम्हाला एवढंही सजेस्ट करेल की तुम्ही हा व्हिडिओ जरी बघत असाल तरी हा पॉज करून इथेच थांबून द्या, मोबाईल स्विच ऑफ करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही पुस्तकांमधून तोपर्यंत मार्क्स मिळणार नाहीत. शेवटी यूट्यूब जरी असेल तरी एक आपल्याला दिशादर्शक म्हणून कामी येईल, परंतु पूर्ण वेळ पूर्ण अभ्यासासाठी यूट्यूब कामी पडत नाही. ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. म्हणून पुस्तकच वाचा आणि पुस्तकातूनच परीक्षा पास होते. जे म्हणतात की आम्ही यूट्यूबचा वापर करून त्या ठिकाणी परीक्षा पास झालो, हे सगळं थोतांड आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकच जी दिशा देऊ शकतात ती इतर कुठलंही प्लॅटफॉर्म देऊ शकत नाही, मग ते यूट्यूबसुद्धा असे ना. ही गोष्ट मी तुम्हाला यूट्यूबवरती लाईव्ह येऊन सांगत आहे, परंतु ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे ICDSची काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो की ICDSचं लॉग इन होत नाही आहे सर, आमचा पासवर्ड बरोबर आहे, आमची युजर ID बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी लॉग इन होत नाही. तर अशा बहिणींनी काही काळजी करण्याचं काम नाही आहे. त्या ठिकाणी पोर्टलवरती अनेक वेळा असं होतं की आपले युजर ID आणि पासवर्ड व्यवस्थित असून देखील त्या ठिकाणी आपली माहिती आहे ती योग्य प्रकारे वेबसाईट कॅच करत नाही. मग काही वेळेला वेबसाईट ही अंडर मेंटेनन्स असते, तर त्यामुळं तुमचं जर त्या ठिकाणी लॉग इन होत नसेल तर काळजी करण्याचं काम नाही. ईमेलला पुन्हा एकदा चेक करून घ्या की तुम्हाला कुठला पासवर्ड तुम्ही सेट केलेला होता. अनेक वेळा असं होतं की मला असं वाटतं की हा पासवर्ड टाकलेला आहे परंतु दुसराच पासवर्ड निघतो, तर असं गोंधळ होऊ देऊ नका, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला लॉग इन क्रेडेन्शियल्स आपले व्यवस्थित राहतील. ICDS योजनेच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच आपले अभिप्राय आणि मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. परंतु पुन्हा एक विनंती आहे की आमची व्हिडिओ ही जी ज्या सांगितलेली माहिती आहे ते जर योग्य वाटली तरच आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अन्यथा आमचा व्हिडिओ तुम्ही रिपोर्ट मारा किंवा त्या ठिकाणी डिसलाईक केला तरीसुद्धा काही हरकत नाही. तुमच्यापर्यंत योग्य आणि विश्वसनीय माहिती पोहोचवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. या प्रयत्नामध्ये निश्चितच एक दिवस आम्ही यशस्वी होऊ.
खूप खूप धन्यवाद.